उगवत असताना राजा युधिष्ठिर आपल्या भावनासह आणि अनेक माणसे आणि प्राण्यासह त्यांच्या भव्य प्रवासाला निघाला. त्यांची अंतकरणे आनंदाने आणि अपेक्षेने भरलेली होती आणि जमिनीला भिडणाऱ्या चक्रांचा आवाज संपूर्ण देशात प्रतिध्वनित होत होता. राजाचा परिवार एका दिव्य मिरवणुकीसारखा होता, ज्यात स्तुतिकर सूत, मगर आणि घोडस्वारांमध्ये त्याच्या गुणांची स्तुती करणारे भट होते. त्याच्या मागोमाग येणारे सैन्य स्वतः आदित्यांचा विस्तार असल्यासारखे वाटत होते, जे त्यांच्या स्वतःच्या तेजस्वी ऊर्जेने सुशोभित होते. त्यांनी प्रवास करत असताना हस्तिनापूर राज्याने जंगले, आनंद उद्याने आणि शेवटी भव्य पर्वतांना मार्ग दिला. राजघराण्यातील लोकांनी असंख्य तलाव आणि नद्या ओलांडल्या. त्यांचे पाणी सूर्यप्रकाशात पृथ्वीवर विखुरलेल्या हजार हिऱ्यासारखे चमकले. जेव्हा ते त्या प्रदेशात पोहोचले जेथे खजिना पुरला असल्याचे म्हटले जात होते, तेव्हा राजा युधिष्ठिराने आपल्या भावंडांसह आणि सैन्यासह तो ठोकण्याचा निर्णय घेतणाऱ्याने एक अशी जागा निवडली जी पूर्णपणे समतोल आणि शुभ होती. त्याच्या भोवती पहारेकरी असलेल्या पर्वतांनी वेढलेली होती. पाडूचे राजपुत्र आणि त्यांचे साथीदार इतर राजे आणि विद्वान ब्राह्मण यांच्यासह एक विस्तृत छावणी तयार करण्यासाठी निघाले. त्यांनी 4 रस्ते आणि 9 विभाग तयार केले. राजा आणि त्याचे मंत्री त्याच्या मध्यभागी ठेवले. सैन्यासह येणाऱ्या उग्र हत्तींसाठी एक स्वतंत्र क्षेत्र निश्चित केले गेल्याशिवाय आकार घेत असताना राजा युधिष्ठिर ब्राह्मणांकडे वळला आणि त्यांना त्यांच्या योजनांसह पुढे जाण्यास सांगितले. तो म्हणाला, ज्ञानी माणसांनो, या प्रकरणात जे करणे आवश्यक आहे ते आपण करूया. आपल्या प्रयत्नांसाठी एक शुभ दिवस आणि नक्षत्र निश्चित करूया. आपण येथे जास्त वेळ थांबू नये, संशयाच्या भयात वाट पाहू नये. राजाच्या शब्दामुळे आनंदाने भरलेल्या ब्राह्मणांनी उत्तर दिले की सध्याचा दिवस खरोखरच शुभ आहे. डोक्यावर चमकणारा अनुकूल नक्षत्र आहे. आम्ही हे उच्च संस्कार पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. ते म्हणाले, आम्ही आज उपवास करू आणि केवळ पाण्यावर जगू. तुम्ही या भक्तीच्या कार्यात आमच्यासोबत सहभागी होणार नाही का? पांडूच्या राजपुत्रांनी ब्राह्मणांचा प्रस्ताव स्वीकारला आणि त्या रात्री सर्व अन्नपदार्थांपासून उपवास केला आणि यज्ञात धरधर त्या अग्निप्रमाणे खुश गवताच्या तळाशी पडून राहिले. ढगाळ सकाळ होत असताना विद्वान ब्राह्मणांनी पुन्हा एकदा राजा युधिष्ठिराला संबोधित केले. त्यांची शब्द हवेतील आश्वासनासारखे हवेत तरंगले. विविध विषयांवरील त्यांचे प्रवचन ऐकून राजाचे डोळे आतुरतेने चमकले. या क्षणी त्याच्या भावांनी आणि त्याला मार्गदर्शन करणाऱ्या ज्ञानी माणसांनी वेढलेल्या राजा युधिष्ठिराला एकता आणि उद्देशाची भावना जाणवली, जी त्यांना पुढील परीक्षामध्ये घेऊन जाईल. एका घोर विधीदरम्यान ब्राह्मण राजा युधिष्ठिराकडे एक प्रस्ताव घेऊन गेले. ते म्हणाले, चला आपण त्रिनेत्र देव पराक्रमी महादेवाला अर्पण करूया. त्याच्या आशीर्वादाने आपण आपले ध्येय साध्य करू. ब्राह्मणांना प्रसन्न करण्यासाठी आणि देवतेचे समाधान करण्यासाठी उत्सुक असलेल्या राजाने त्यांना आवश्यक विधी तयार करण्यास सांगितले. सूर्य डोंगरांवर उगवत असताना पुजारी धौम्याने पवित्र विधी सुरू केले. त्याने मंत्रांचे पठण केले, अग्नीला पवित्र लोणी अर्पण केले, ज्याने नैवेद्य खाऊन टाकले आणि थुंकले. धौम्याने काळजीपूर्वक निवडलेल्या आणि त्याच्या प्रार्थनांनी पवित्र केलेल्या फुलांच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली. देवतांसाठी योग्य मेजवानी असलेल्या वेदीवर मोदक, फळे आणि मांस ठेवले गेले. त्यानंतर पुजारीने महादेवाच्या आकाशी प्रवासात सोबत आलेल्या भूतांकडे आपले लक्ष वळवले. विविध फुले, तळलेले भात आणि तीळ आणि दुधापासून बनवलेल्या मिठायासह धम्याने या अलौकिक साथीदारांना संतुष्ट करण्यासाठी आवश्यक संस्कार केले. देवांचा सन्मान करण्यासाठी उत्सुक असलेल्या राजाने ब्राह्मणांना हजारो गायी दिल्या, ज्यांनी त्यांना कृतज्ञतेने स्वीकारले. हा विधी जसजसा पुढे सकत गेला तसच हा प्रदेश खऱ्या अर्थाने धुपाचा सुगंध आणि फुलांच्या गोड सुगंधाने भरलेला स्वर्ग बनला. राजा पूज्यवशी व्यास यांच्यासह पृथ्वीखाली दबलेल्या खजिन्याकडे निघाला. आदर आणि अभिवादनाने त्यांनी खजिन्यांचा देवशिव आणि त्याचे निष्ठावान साथीदार एकशांना आदरांजली वाहिली. जेव्हा ते खजिना लपलेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा राजाने त्याचे उत्खनन केले आणि का आश्चर्यकारक दृश्य त्यांच्या डोळ्यांना दिसले. विविध प्रकारची जहाले, घुंगरा, कठा, कंसा, बर्गमान का आणि असंख्य भजना सुंदर शिल्पकलेची जहाजे सापडली. ही संपत्ती संरक्षणासाठी मोठ्या करापुतांमध्ये ठेवण्यात आली होती. तर राजाच्या माणसांनी उंट, घोडे, हत्ती, कार, गाड्या, खच्चर आणि मौल्यवान वस्तूंसह
माणसे भरली होती. प्रत्येक उंटावर 16,000 नाणी ठेवण्यात आली होती. प्रत्येक गाडीवर 8,000 आणि प्रत्येक हत्तीवर 24,000 घोडे खच्चर आणि माणसांवर प्रमाणानुसार भार ठेवण्यात आले होते, जे त्यांच्या ओझीचा भार कष्टाने सहन करत होते. जेव्हा ते हत्तीच्या मागे बोलावण्यात आलेल्या शहराकडे निघाले, तेव्हा राजाच्या मिरवणुकीने कुरुवंशातील त्या सर्व कायमस्वरूपी लोकांची मने प्रसन्न केली. जो मार्गक्रमण करत असताना पराक्रमी सैन्य दररोज गोयुता 4 मैलांद्वारे मोरल्या जाणाऱ्या छोट्या मिरवणुका करत असे. त्यांच्या वजनाचा भार चिरडत होता, परंतु ते पुढे सकत राहिले. राजधानीच्या दिशेने संपत्ती घेऊन जात त्यांच्या जागेत आश्चर्य आणि भीतीचा मार्ग मागे सोडून हस्तिनापूर शहरात राजवैभवाच्या आवाजाने भरलेले गजबरलेले महानगर द्वारकाचा प्रख्यात राजकुमार वासुदेव त्याच्या परिवारासह आला. युयुधन, चारुदेशन, संवाद, गदक, ऋतुवर्मन, सारण, निसता आणि उन्मुख यांच्यासह त्याच्या निष्ठावान साथीदारासह तो राजा धृतराष्ट्राच्या राजवाड्यात गेला. त्यांनी शहरात प्रवेश करतात राजा आणि विदुर या सुज्ञ आणि उदात्त सल्लागाराने वासुदेवाचे मोठ्या सन्मानाने स्वागत केले. युद्धात आपले अनेक संरक्षक गमावलेल्या प्रतिष्ठित महिलांचे सांत्वन करण्यासाठी तो आला होता, असे म्हटले जात असल्याने वृषणी राजकुमारच्या उपस्थितीला आनंद आणि आदर मिळाला. वासुदेवाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांमध्ये द्रौपदी, उत्तरा आणि सुभद्रा यांचा समावेश होता, जे सर्वजण त्यांच्या प्रियजनांच्या हानीमुळे खूप प्रभावित झाले होते. वासुदेवाची मावशी कुंती त्यांना सामील झाली, जी तिच्या भाच्याच्या मृत्यूच्या विचाराने दुःखाने भारावून गेली होती. वृषणी राजकुमाराने राजवाड्यात प्रवेश करताच त्याला मोठ्या दुःखाचे दृश्य दिसले. कुंती, द्रौपदी, सुभद्रा आणि इतर स्त्रिया रडत होत्या. त्यांचे डोळे अश्रूंनी लाल झाले होते. तेव्हा वासुदेवाने त्याच्या स्वतःच्या मावशीला पाहिले. जेव्हा ती त्याच्या बहिणीच्या मुलाला जिवंत करण्याची विनंती करत होती, तेव्हा तिचा आवाज भावनेने दबलेला होताय. वासुदेव, कुंती ओरडली, तू आमचा आश्रय आणि गौरव आहेस. हे मूल त्याच्या संरक्षणासाठी तुझ्यावर अवलंबून आहे. हे यादवी, तुला तुझी प्रतिज्ञा आठवते का? तू म्हणाली होतीस की जर मूल मृत झाले तर तू ते पुनरुज्जीवित करशील. कुंतीने मृत बाळाला उभे केले. तिचे डोळे अश्रूंनी भरले आणि वासुदेवाला त्याचे वचन पाळल्याची विनवणी केली. कुंतीच्या या शब्दांनी वृषणी राजकुमारचे मन विचलित झाले आणि त्याने तिला हळुवारपणे पकडले, तिला जमिनीवरून वर उचलले. त्याने तिला सांत्वनदायक शब्दांनी सांत्वन दिले आणि तिला आश्वासन दिले की तो मुलाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि त्याचे वचन पूर्ण करण्यासाठी त्याच्या सामर्थ्याने सर्व काही करेल. वासुदेव बोलत असताना उपस्थित इतर स्त्रिया रडायला लागल्या. त्यांचे आवाज राजवाड्यात प्रतिध्वनित होऊ लागले आणि ते म्हणाले, अरे, वासुदेवाच्या पुतण्याचा मुलगा मृत जन्मला आहे. पण राजकुमारच्या शब्दाने आशेचा किरण आला आणि कुंती, द्रौपदी आणि सुभद्रा सर्व गुडघे टेकून प्रार्थना करू लागले की वासुदेव त्याचे वचन पाळेल आणि मुलाला जिवंत करेल. सूर्य शांत भूप्रदेशावर उगवत असताना सुभद्राचे डोळे अश्रूंनी भरून आले. जेव्हा तिचा भाऊ कुंती हळूहळू वर बसलेला दिसत होता, तिचे डोळे स्पष्ट दिसत होते आणि ती मोठ्याने रडत होती. तिच्या भावनांच्या भाराने भारावून गेली. अरे, कमळाच्या पाकळ्यांसारखे डोळे असलेली तू, ती ओरडली, अर्जुनाच्या नातवाला शहाणा आणि बुद्धिमान म्हणून बघ. अरे, कुरुराजवंश पराभूत झाला आहे आणि एक मूल जन्माला आले आहे. कमकुवत आणि निर्जीव भीमसेनाचा नाश करण्यासाठी द्रोणच्या मुलाने प्रेरित केलेल्या गवताची धार उतर विजय आणि माझ्यावर पडली. जेव्हा सुभद्राने आपल्या अंतःकरण ओतले, तेव्हा ती कृष्ण या अप्रतिरोध्य नायकाकडे विनुरीच्या डोळ्यांनी पाहत होती. हे केशव, ती ब्लेड अजूनही माझ्या हृदयाला छेदते, तिने विनवणी केली, कारण मला माझ्या मुलाच्या संततीतून जन्मलेले हे मूल जिवंत आणि चांगले दिसत नाही. नीतिमान आत्मा असलेला राजा युधिष्ठिर काय म्हणेल? अभिमन्यूचा मुलगा जन्माला आला आणि मरण पावला. हे ऐकून भीमसेन, अर्जुन आणि मद्रावतीची मुले कशी प्रतिक्रिया देतील? कृष्णाने सुभद्राचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याची अभिव्यक्ती म्हणजे करुणेचा मुखवटा. तिला तिच्या दुःखाची सखोलता माहीत होती, कारण तिने एक युद्धात स्वतःचे मूल गमावले होते. ती बोलत असताना त्याने कुंतीच्या बाजूला उभ्या असलेल्या कुंतीप्रीता आणि द्रौपदी या दोघांकडे पाहिले. त्यांचे चेहरे चिंतेने कोरलेले होते. सुभद्रा कृष्णाला विनवणी करत राहिली. जेव्हा द्रोणाच्या मुलाने पांडव स्त्रियांच्या गर्भांचा नाश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने बोललेले शब्द आठवून, हे शत्रूंचे पिचक्या, तू म्हणालीस मी तुझी इच्छा निराश करेन, मी कीर्तींच्या मुलाचे पुनरुज्जीवन करीन. हे कृष्ण, ते शब्द लक्षात ठेव.
तिने विलवणी केली. जर तू अभिमन्यूच्या मुलाला पुनरुज्जीवित केले नाहीस तर तुझा मला काय उपयोग होईल? जर हे मूळ जिवंत नसेल तर तुझ्या उपस्थितीचा काय फायदा? जेव्हा सुभद्राचे शब्द चढत गेले तेव्हा तिचा आवाज भावनेने थरथर गेला. ती कृष्णाच्या चरणांवर पडली. तिचे डोके विवणीत झुकले. हे पराक्रमी शस्त्रधारी व्यक्ती तिने विलवणी केली. उत्तरा किंवा माझ्याबद्दल करुणा दाखवा, असा विचार करून की मी तुझी बहीण आहे किंवा अगदी आई आहे, जिने आपला मुलगा गमावला आहे आणि स्वतःला तुझ्या संरक्षणावर ठेवले आहे. तिचे शब्द हवेत लटकले. कृष्ण देवाकडे एक मार्मिक विनंती जो तिच्या समोर उभा होता. त्याचे डोळे समजूतदारपणाने भरले. कृष्णाची अभिव्यक्ती शांत राहिली. तरीही सुभद्राच्या शब्दांनी त्याचे हृदय हलले. त्याला माहित होते की त्याच्याकडे मुलाला पुनरुज्जीवित करायची शक्य आहे आणि कदाचित या कृतीद्वारे दुःख यायला सांत्वन मिळते. त्याचे मौन बरेच काही बोलायचे. निराशेच्या क्षणी आशेचे वचन नसता सूर्याची चराई सुरूच होती. तसतशी सुभद्रा अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी राजवाड्यात सर्वत्र पसरतात. राजाची बहीण आणि इतरांनी आपल्या शोकाकुल भावाचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा वैसंपायन भारावून गेला. परंतु केशींचा मारेकरी कृष्ण घटनास्थळी पोहोचेपर्यंत राजवाड्यातील वातावरण बदलू लागले नाही. करुणा आणि दैवपणासाठी ओळखला जाणारा कृष्ण शांत आणि संयमी वर्तनासह राजवाड्याच्या आतील सत्विकांमध्ये प्रवेश करत होता. त्याच्या उपस्थितीमुळे त्याच्या सभोवतालच्या लोकांच्या अस्वस्थ मनांना दिलासा मिळाला. उन्हाळ्याच्या प्रखर दिवशी थंड वाऱ्यासारखा तो राजवाड्यातून जात असताना त्याला रडणाऱ्या महिलांचा आवाज आणि चिंताग्रस्त दरबारातील कुलबुल ऐकू आली. त्याच्या स्वतःच्या वडिलांचा जन्म ज्या खोलीत झाला होता त्या झोपलेल्या खोलीत पोहोचेपर्यंत कृष्णाच्या डोळ्यांनी त्या भागावर नजर फिरवली. पांढऱ्या फुलांच्या पाण्याची भांडी आणि मोहरीच्या दाण्यांसह दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या अर्पणांनी खोली भरली होती. कृष्णाची नजर खोलीवर फिरत होती. प्रत्येक तपशील घेताना त्याने दीर्घ श्वास सोडण्यापूर्वी आणि स्मिताशी केले उत्कृष्ट त्याचे डोळे अनुमोदनाने चमकले. त्याचे शब्द त्याच्या सभोवतालच्या लोकांच्या आत्म्यासाठी मर्मासारखे होते आणि त्यांनाही आशा आणि नूतनीकरणाची भावना जाणू लागली. जेव्हा कृष्णाचे मुख उजळले तेव्हा त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या द्रौपदीने खोलीत धाव घेतली आणि तिच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळले. हे धन्य स्त्री, ती विराटाच्या मुलीला म्हणाली, हे तुमचे सासरे मधूचा वध करणारे अकल्पनीय आत्म्याचे ते प्राचीन वर्षी येत आहेत. विराटची मुलगी अजूनही आपले दुःख आटोक्यात आणण्यासाठी धडपडत असताना तिच्या डोळ्यात दुःख आणि आशेचे मिश्रण घेऊन कृष्णाकडे पाहत होती. तिने स्वतःला व्यवस्थित झाकले आणि त्याच्या येण्याची वाट पाहिली. ज्याप्रमाणे देव त्याच्या उपस्थितीसाठी आदराने वाट पाहत होते. शेवटी जेव्हा कृष्णाने खोलीत प्रवेश केला तेव्हा विराटाची मुलगी भावनेने भारावून गेली. हे जनार्दन, तिचा आवाज दुःखाने थलथलत होता. ती म्हणाली, हे बघ, आपण दोघे आपल्या मुलापासून वंचित आहोत. हे मधूचा वध करता अभिमन्यू आणि मी दोघेही तितकेच मारले गेले आहेत. त्यांचे मूल गमावल्याबद्दल आणि त्यांच्यावर झालेल्या क्रूर नीतीबद्दल शोक व्यक्त करत विराटच्या मुलीने त्याच्याकडे आपले मन ओतले. तेव्हा कृष्णाने लक्षपूर्वक ऐकले. द्रोणपुत्र अश्वत्थामाच्या ब्रह्मशस्त्राने घासलेल्या त्यांच्या मुलाला जिवंत करण्याची तिने कृष्णाला विनंती केली. कृष्णाने सहानुभूतीशील कानाने करुणा आणि समजूतदारपणाने भरलेली त्याची अभिव्यक्ती ऐकली. त्याला विराटच्या मुलीच्या दुःखाची खोली आणि तिच्या दुःखाचा भार माहीत होता. जर मी आता त्याला दुरुस्त केले तर ती म्हणाली, फाल्गुनीचा मुलगा खरोखर काय म्हणेल? दुःखाच्या भरात उत्तर जमिनीवर पडली. तिचा मृतदेह उघड झाला. जेव्हा ती तिच्या मुलाच्या निधनाबद्दल शोक करत होती तिच्या रडण्याचा आवाज पांडवांच्या राजवाड्यात प्रतिध्वनित झाला. आता तिचे रूपांतर दुःखाच्या हवेलीमध्ये झाले, जेथे अश्रू ढाळल्याशिवाय कुणी राहू शकत नव्हते. कुंती आणि इतर भरत स्त्रिया त्यांच्या प्रिय राजकुमारीला अशा संकटात पाहून मोठ्याने रडले. जेव्हा त्यांनी उत्तराची दयनीय स्थिती पाहिली, तिचे बाळ मृतावस्थेत होते, तेव्हा ते दुःखाने भारावून गेले. विराटाच्या मुलीने सर्व हेतू गमावले आहेत असे वाटले, जणू काही दुःख आणि निराशेने त्रस्त आहे. परंतु नंतर ती शुद्धीवर आली. तिने आपल्या मुलाला तिच्या बाहुपाशात घेतले आणि असे शब्द बोलले जे तिच्या सभोवतालच्या लोकांच्या अंतःकरणात छेदले. माझ्या मुला, ती म्हणाली, तू त्या व्यक्तीची संतती आहेस ज्याला प्रत्येक कर्तव्याची माहिती होती. वृष्णी कुळातील या महाल आत्मेला मान्यता न देऊन तू केलेल्या पापाची तुला जाणीव नसावी का? ती पुढे म्हणाली, आधी माझ्या पतीशिवाय आणि आता तुझ्याशिवाय मी जिवंत आहे, शुभ गुणांनी किंवा मौल्यवान मालमत्तांनी मुक्त आहे. पण जर मी मरण पावलो तर तो खरोखरच अकाली मृत्यू, असे ती बोलत असताना
तिच्या शब्दांनी तिच्या मनात दृढनिश्चयाची भावना निर्माण केली. तिने प्रतिज्ञा केली की ती एकतर विषारी विष घेईल किंवा राजा युधिष्ठिराने परवानगी दिल्याप्रमाणे स्वतःला धगधगत्या अग्नीत टाकेल. तिचे हृदय जरी तुटले असले तरी इतके मोठे नुकसान होऊनही तिचे 1000 तुकडे होण्यास नकार दिला. तिचा मुलगा अभिमन्यूचा मुलगा तिच्या मांडीवर स्थिर पडला होता, पण उत्तराने त्याला कुटण्याचा आग्रह केला आणि अश्रूंनी आंघोळ केलेली, आनंदी आणि दुःखाच्या सागरात बुडालेली त्याची आजी कुंतीला पाहिले. तिने तंचलाची पूज्य राजकुमारी सात्वत वंशाची असहाय्य राजकुमारी आणि स्वतःकडे लक्ष वेधले. जे सर्वजण एकत्र दुःख भोगत होते तिच्या सभोवतालच्या स्त्रियांनी उत्तराला जमिनीवर वर उचलले आणि जेव्हा ती उभी राहिली तेव्हा त्यांनी त्यांच्या संयमाचे आवाहन केले आणि आदराने हात जोडून केशवाला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या डोक्याने पृथ्वीला स्पर्श केला. ज्याचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे चमकले होते. त्यांच्या विलापाचा आवाज हृदय पिळवटून टाकणारा होता, परंतु तो वसुदेवामध्ये काहीतरी जागृत करत होता. जो दशरथ कुळातील महान व्यक्ती होता त्याने पाण्याला स्पर्श केला आणि ब्रह्मशस्त्र मागे घेतले, जे त्याच्या धार्मिकतेप्रती असलेल्या वचनबद्धतेबद्दलचे एक हावभाव होते. तिच्या मुलाचे जीवन परत देण्याचे वचन देऊन त्याने घोषित केले की त्याचे शब्द खरे ठरतील. त्याने त्याच्या कृतीचे गुण ब्राह्मणांवरील प्रेम आणि त्याने युद्धातही नेहमीच कायम ठेवलेल्या सत्याचे आवाहन केले. जेव्हा तो हे शब्द बोलत होता तेव्हा विश्व त्यांच्या प्रामाणिकपणाचे साक्षीदार असल्यासारखे वाटत होते. आणि मग एखाद्या चमत्काराप्रमाणे अभिमन्यूचा मुलगा हलू लागला, हळूहळू पुढे सरकू लागला. जणू काही वासुदेवाने दिलेल्या वचनाने तो पुन्हा जिवंत झाला. खोली आश्चर्याने भरून गेली आणि सर्वांना वेठीस धरलेल्या दुःखाचा हळूहळू मार्ग मोकळा झाला. मोठ्या युद्धानंतर जेव्हा कृष्णाचे ब्रह्मशस्त्र मागे घेण्यात आले होते तेव्हा राजवाड्यातील वातावरण आनंदाचे होते. अभिमन्यू ज्या खोलीत शात होता ती खोली त्याचे वडील अर्जुन यांच्या ऊर्जेने अचानक उजळली आणि तेथे जमलेल्या काळ्या शक्तींना पळून जाण्यास भाग पाडले गेले. त्यांच्यापैकी अनेकांना माघार घेताना त्यांच्या मृत्यूला सामोरे जावे लागले. अर्जुनाच्या ऊर्जेच्या प्रकाशाने खोली भरली आणि आकाशात एक आवाज प्रतिध्वनित झाला, ज्याने कृष्णाच्या उत्कृष्टतेची घोषणा केली. अशा विनाशकारी शक्तीने मुक्त केलेले ब्रह्मशस्त्र आता त्याच्या निर्मात्याकडे परत आले आणि अर्जुन पुन्हा एकदा श्वास घेऊ लागला. त्याचा मुलगा अभिमन्यू त्याच्या आईच्या गर्भात आला आणि त्याच्या वडिलांच्या नवीन चैतन्याला प्रतिसाद देत होता. पांडवांच्या घरातील स्त्रिया या घटनेमुळे खूप आनंदित झाल्या. कुंती, सुभद्रा, द्रुपदाची मुलगी आणि उत्तरा, त्या शूरभरत योद्ध्यांच्या सर्व बायका जणू ते एका प्रदीर्घ आणि धोकादायक प्रवासानंतर किनाऱ्यावर पोहोचले आहेत असा आनंद झाला. त्यांनी हा चमत्कार घडवून आणण्यात येईल त्यांच्या प्रिय कृष्ण जनार्दनच्या भूमिकेची प्रशंसा केली. अभिमन्यूच्या जन्माची बातमी जसजशी पसरली तसचे शहर उत्सवासह जिवंत झाले. सुंदर महिलांसह चारण्या आणि स्तुतिकारांनी त्यांच्या गाण्यांनी आणि कथांनी रस्ते सुशोभित केले. शहराच्या वर उडणाऱ्या फिती आणि मानके वाऱ्यामध्ये नाचताना दिसत होती, जणू काही लोकांसोबत आनंद करत होती. अगदी सरकारी अधिकारीही सामील झाले आणि घोषित केले की हा दिवस संपूर्ण राज्यात आनंद साजरा करण्यासाठी केक आहे. या सर्व आनंदाच्या दरम्यान उत्तरा तिच्या बिछाण्यावरून उठली, तिच्या नवजात बाळाला तिच्या बाहुपाशात ठेवून आणि कृष्णाला आदरपूर्वक अभिवादन केले. त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या दैवी योद्ध्याने अभिमन्यूला अनेक मौल्यवान भेटवस्तू दिल्या. वैष्णव वंशाच्या इतर प्रमुखांनी शिशुवर रत्ने आणि खजिन्यांचा वर्षाव केला. तेच कृष्णाने आपल्या नातवाला नाव देण्याची वेळ आली. मोठ्या गांभीर्याने त्याने घोषित केले की मुलाला परीक्षित म्हणून ओळखले जाईल. अशा वेळी जन्मलेल्या व्यक्तीसाठी योग्य नाव जेव्हा त्यांच्या कुटुंबाचे भाग्य सर्वात खालच्या पातळीवर दिसत होते आणि म्हणून अभिमन्यू ज्याचे नाव आता परीक्षित आहे त्याने शहराच्या उत्सवांच्या दरम्यान त्याचे जीवन सुरू केले. जसा महिना पुढे सरत गेला तसंच अर्जुन अधिक बळकट होत गेला, ज्याने त्याला पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंद आणला. त्यांच्या नित्याच्या बरं होण्याच्या आशेने राज्यातील लोक आनंदित झाले आणि पांडवांच्या त्यांच्या प्रदीर्घ आणि कठीण प्रवासातून परत येण्याची तयारी करण्यात आली. शेवटी जेव्हा ते त्यांच्याबरोबर भरपूर संपत्ती घेऊन आले तेव्हा शहर आणखी मोठ्या उत्सवात उफाळून आले. रस्ते फुलांनी आणि पेनण्यांनी सुशोभित झाले होते आणि लोक रात्रभर गात आणि नाचत होते. हवा संगीत आणि हास्याने भरून गेली होती, जणू देव त्यात सामील होण्यासाठी शहरावर उतरले होते. हस्तिनापूर शहरावर सूर्य मावळत होता. त्याच्या दलबदलेल्या रस्त्यांवर एक उदार नारिंगी प्रकाश पडत होता.
पांडवांचे पराक्रमी सैन्य शहरात येत असताना आवाजांच्या आवाजाने आणि रथांच्या गर्जनेने हवा जिवंत झाली होती. त्यांच्या डोक्यावर शत्रूंचा कशा वासुदेव त्याच्या विश्वासू मंदिरास होता. पांडवांनी शहरातून मार्गक्रमण करत असताना हस्तिनापूरच्या लोकांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. वीरांनी राजधानीत प्रवेश करताच ढोल आणि शंखांच्या आवाजाने पृथ्वी आणि आकाश प्रतिध्वनित होताना दिसत होते. त्यांचा खजिना उंचावलेला होता. आनंदाने त्यांनी राजा धृतराष्ट्राला आदरांजली वाहिली, त्याच्या चरणांची पूजा केली आणि त्यांची नावे सांगितली. पांडवांनी जेव्हा सुवालाची मुलगी गांधारी आणि त्यांची आई कुंती यांना नमन केले तेव्हा राजाचा दरबार धूपाच्या सुगंधाने भरून गेला. त्यानंतर त्यांनी त्यांचे काका विदुर यांची पूजा केली आणि धृतराष्ट्राचा मुलगा युयुत्सुयाला त्याच्या वैश्यपत्नीकडून भेटले. वीर सौंदर्याने उजळले. त्यांचे वैभव अंधारलेले शहर उजळलेल्या जोड्यातून जात असताना पांडवांनी त्यांच्या वडिलांच्या महान कर्तृत्वाची कथा ऐकली. त्यांना वासुदेवच्या शौर्याची आणि चातुर्याची माहिती मिळाली. त्याने त्यांना त्यांच्या शत्रूंच्या तावडीतून कसे वाचवले आणि त्यांना सुरक्षितपणे हस्तिनापुरात कसे आणले. त्याच्या शौर्याने प्रेरित होऊन ते सर्व प्रकारे उपासनेसाठी पात्र असलेल्या देवकीच्या प्रसन्न कृष्णाची पूजा करत होते. काही दिवस गेले आणि शहर सत्यवतीचा मुलगा महान वशी व्यास त्याच्या उपस्थितीत भरले गेले. कुरु राजकुमारांनी परंपरेनुसार त्याला आदरांजली वाहिली आणि एका छोट्या संभाषणानंतर युधिष्ठिर त्याच्याकडे एक प्रस्ताव घेऊन आला. पवित्र तो म्हणाला, मला का खजिना राजसूय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महान घोड्याच्या यज्ञाला समर्पित करायचा आहे. हे सर्वोत्तम तपस्वी, मी तुमची परवानगी मापयास. हसला. त्याचे डोळे अनुमोदनाने चमकले. हे राजा, मी तुला माझा आशीर्वाद देतो. तो म्हणाला, विपुल भेटवस्तूंस यज्ञ का आणि देवताची पूजा करा. घोड्याचे बलिदान म्हणजे सर्व पापाची शुद्धीकरण आहे. ते तुमचे हृदय आणि आत्मा शुद्ध करेल. अशा प्रकारे संबोधून युधिष्ठिराने महान बलिदानाची तयारी करण्याचे मन ठेवले. त्याने बेटावर जन्मलेल्या कृष्ण या योद्ध्याचा सल्ला घेतला, ज्याने त्यांना विजयाच्या या क्षणापर्यंत आणले होते. हे वासुदेव, तो म्हणाला, देवी देवकीला तुझ्याकडून आशीर्वाद मिळाला आहे. आता मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दीक्षा संस्कार करा आणि येथे आत आमचे नेतृत्व करा. तुम्ही आमचे सर्वोच्च गुरु आणि स्वामी आहात. जर तुम्ही यज्ञ केला तर मी प्रत्येक पापापासून शुद्ध होईल. वासुदेवाचा चेहरा उबदा अस्मिताशय चमकला आणि त्याने उत्तर दिले, हे एका दजमलेल्या राजवटीत एक भव्य योजना गुलबदत होती. एक शहाणा आणि आदरणीय वशी वैशंपायन धर्माचा पुत्र युधिष्ठिरासमोर उभा राहिला आणि त्याने कृष्णाचे शब्द मानले. व्यासाने संदेश देताना महान राजाने लक्षपूर्वक ऐकले. हा त्याच्या पवित्र दीक्षेचा काळ होता. एक असा संस्कार जो त्याला खरा नेता म्हणून चिन्हांकित करेल आणि त्याच्या लोकांना समृद्धी देईल. भक्तीने भरलेल्या अंतःकरणाने युधिष्ठिराने व्यासाला अभिवादन केले आणि त्याच्या मार्गदर्शनाची विनंती केली. त्याने वशींच्या सूचनांचे पालन करण्याचे वचन दिले. स्वतःला ज्ञानी व्यक्तीच्या काळजीसाठी सोपवले. व्यास वैश्विक व्यवस्थेची सखोल समज घेऊन जाणून खसला आणि दीक्षेच्या तपशिलाची उपरिषा देऊ लागला. चैत्रातील पौर्णिमेचा दिवस हा शुभ क्षण असेल. त्याने घोषित केले, यज्ञासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू तयार करा, ज्यात घोड्यांच्या विज्ञानात पारंगत तज्ञांनी निवडलेल्या योग्य घोड्याचा समावेश आहे. त्याने युधिष्ठिरच्या सेवकांना एक भव्य घोडा निवडण्याची सूचना केली, जो राजाच्या वैभवाचे मूर्त स्वरूप असेल आणि त्याला त्याच्या दैवी साराजवळ आणेल. तयारी सुरू होताच शहाणा आणि शक्तिशाली राजकुमार कृष्णाला बोलावण्यात आले. शास्त्रांद्वारे मार्गदर्शित होऊन पवित्र घोडा देशभरात मुक्तपणे फिरत असताना त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी व्यासाने त्याच्यावर सोपवली. कृष्णाने हे आव्हान स्वीकारत प्रामाणिकपणे मान डोलावली आणि युधिष्ठिराला आश्वासन दिले की त्याचे भाऊ अर्जुन, भीम आणि नकुल त्याच्यासोबत असतील. पराक्रमी योद्धा अर्जुनाला घोड्याचे संरक्षण करण्याचे काम सोपवण्यात आले होते. जेव्हा तो पृथ्वीवर फिरत होता आणि त्याचे वैभव दूरदूरपर्यंत पसरवत होता, कृष्णाने त्याला एक महत्त्वाचा संदेश दिला. त्यांच्या प्रवासात ज्यांना त्यांचा सामना करावा लागेल अशा कोणत्याही राजाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, त्यांना दीक्षेच्या पवित्र विधीमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करणे ही योजना अंमलात आल्यानंतर युधिष्ठिराने आपले विश्वासू सेवक भीम आणि नकुल यांच्याकडे वळून त्यांना शहर सुरक्षित ठेवण्याची सूचना केली आणि सन्माननीय पाहुण्यांच्या आगमनासाठी ते तयार केले. शहाणे आणि शिवयोद्धा सहदेव यांना उत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेल्या सर्वांचे स्वागत करण्यासाठी पाठवण्यात आले. जशी तयारी पूर्ण होत गेली तसंच युधिष्ठिरचे हृदय त्याचे ज्ञानी मार्गदर्शक व्यास आणि कृष्ण यांच्याबद्दल कृतज्ञतेने फुलत गेले.
त्यांना माहीत होते की त्यांचे मार्गदर्शन त्यांना त्यांच्या दैवी साहाजवळ आणेल आणि येणाऱ्या पिढ्यासाठी त्यांच्या लोकांची समृद्धी सुनिश्चित येईल. एका भव्य चोळ्यासाठी मंच तयार करण्यात आला होता, जो भक्ती आणि बुद्धीच्या सामर्थ्याचा पुरावा म्हणून इतिहासात कोरला जाईल. हस्तिनापुरावर सूर्य उगवल्यानंतर शहर उत्साहाने आणि अपेक्षेने भरले होते. राजा युधिष्ठिरच्या घोड्याच्या बलिदानाचा विधी अखेर आला होता आणि संपूर्ण राज्य क्रियाकलापांनी गडबडलेले होते. एक शहाणा कोशी वैसंपायन कार्यवाहीचे मार्गदर्शन करताना आघाडीवर उभा होता. मोठ्या थाटामाटात आणि परिस्थितीनुसार प्राचीन परंपरांमध्ये पांगत असलेल्या पूज्य पुजाऱ्यांनी राजाला पवित्र विधी करण्यास सुरुवात केली. धुपाच्या सुगंधाने हवा दाट झाली होती आणि ते गुंतागुंतीचे विधी करत असताना नामत करण्याच्या आवाजाने हवा भरून गेली. राजा युधिष्ठिर त्याच्या सोन्याच्या माळीने चमकलेला आणि लालरेशीम कापराने सुशोभित दगदगत्या अग्नीसारखा चमकला. त्याची उपस्थिती वैभवाची आभा प्रसारित करत होती. ऋत्विजांनी त्यांची कर्तव्ये पूर्ण करतात यज्ञासाठी नियत असलेल्या घोड्याला जंगलात सोडण्यात आले. त्याचे भव्य रूप राजाच्या पवित्रतेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक होते. पूज्य ऋषी आणि वेदांचे लेखक व्यास यांनी घोड्याला मुक्तपणे फिरण्यासाठी मोकळे सोडण्याचा निर्णय घेतला होता, जो दैवी स्वातंत्र्याचा आणि शक्तीचा पुरावा होता. दरम्यान कुंतीचा पराक्रमी योद्धा पुत्र अर्जुन स्वतःचा प्रवास सुरू करण्यासाठी तयार उभा होता. काळ्या हरणाची कातडी परिधान करून आणि त्याचा विश्वासू धनुष्य गांधीव घेऊन तो दुसऱ्या प्रजापतीसारखा चमकला. निर्माता देव जेव्हा तो पवित्र घोड्याच्या मागे जाण्याची तयारी करत होता, हा महत्त्वपूर्ण प्रसंग पाहण्यासाठी जमलेली गर्दी इतकी मोठी होती की तो स्वतःचा अग्नी निर्माण करत होता. सर्व स्तरातील लोक नायकाची एक झलक पाहण्यासाठी पुढे सरकत होते. ज्यावेळी अर्जुनाने धनुष्य ओढले आणि जाण्याच्या तयारीला लागला, तेव्हा जमलेल्या गर्दीच्या जल्लोषाने आणि आशीर्वादांनी हवा भरून गेली. हे भय तू सुरक्षितपणे परत ये, ते ओरडले. त्यांचे आवाज वारा वाहून नेत असताना तो हस्तिनापुरातून अज्ञात दिशेने निघाला. अर्जुनाला साथ देणाऱ्या याज्ञवल्क्याच्या शिष्याचे शहाणपणाचे शब्द हवेत प्रतिध्वनित झाले. हे वीर, सर्व धोके तुझ्या मार्गावरून पळून जावेत. पवित्र घोड्याला घेऊन अर्जुन आश्चर्य आणि धोक्याने भरलेल्या जगात निघाला. त्याने त्याच्या भावांनी पांडूच्या मुलांनी आधीच जिंकलेल्या प्रदेशांचा प्रवास केला. त्यांचे युद्धातील पराक्रम दूरदूरपर्यंत पसरले होते. तो प्रवास करत असताना त्या पराक्रमी योद्धाला असंख्य राजांचा सामना करावा लागला. प्रत्येक जण त्याच्या विरोधात आपल्या सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी उत्सुक होता. उत्तरेकडील बर्फाच्छादित पर्वतांपासून ते पूर्वेकडील उष्ण वाळवंटांपर्यंत अर्जुनाने लढाया लढल्या, ज्या इतिहासात कोरल्या गेल्या. त्याच्याशी लढणाऱ्या सैन्यात किरात, यवन आणि म्लेच्छेच अशा विविध देशातील शूर योद्ध्यांचा समावेश होता. तरीही अर्जुन कविचल उभा राहिला. युद्ध करत असताना त्याचा गांधीव आशेचा दीपस्तंभ बनला. त्याचे नाव पुढे जात गेले. एका भव्य लढाई मुकुट परिधान केलेला अर्जुन त्रिगर्तांच्या मुलांविरुद्ध आणि नातवंडांविरुद्ध उंच उभा राहिला. हे पराक्रमी योद्धे, जे त्यांच्या अतूट क्रूरतेसाठी ओळखले जातात, त्या बलिदानाच्या उद्देशाने तयार केलेल्या भव्य घोड्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते, जे त्यांच्या राज्यात भटकत होते. कवचेधारी शरीर आणि बाणांनी भरलेल्या लाटांसह त्यांनी अर्जुनाच्या मौल्यवान घोड्याला वेढले, ज्याला सुसज्ज घोड्यांनी ओढले होते. जेव्हा अर्जुनाने त्यांच्या प्रयत्नांवर चिंतन केले, तेव्हा त्याने त्यांच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न केला. तर जोडीची भाषणे वापरून त्रिगर्तांना त्यांचा पाठला सुरू ठेवण्यापासून परावृत्त केले. तथापि त्याचे शब्द कर्णगोचर झाले. त्याच्या संदेशाकडे दुर्लक्ष करून त्यांनी त्याच्या बाणांचा मारा केला आणि एक योद्धा म्हणून त्याच्या क्षमतेची चाचणी घेतली. आपल्या अविचल ध्येयासाठी आणि अविचल संकल्पासाठी ओळखल्या जाणाऱ्या अर्जुनाने त्यांच्या हल्ल्याचा सहजपणे प्रतिकार केला. सौम्य स्मितहास्याने त्याने त्रिगर्तांना संबोधित केले, दूर राहा. हे अनितिमान लोक जीवन हा एक लाभ आहे, जो फेकून देऊ नये. त्याचे शब्द करुणेने भरलेले होते, परंतु ते केवळ त्याच्या विरोधकांना आणखी क्रोधित करण्यासाठी वापरले गेले. अर्जुनाला त्याचा भाऊ युधिष्ठिर याच्या आज्ञा आठवल्या, ज्याने त्याला पूर्वी एक युद्धात मृत्युमुखी पडलेल्या क्षत्रियांचा वध करण्यास स्पष्टपणे मनाई केली होती. त्याने त्रिगर्तांना त्यांचे आक्रमण थांबवण्याची विनंती केली. तरीही त्यांनी त्याचे शब्द ऐकण्यास नकार दिला आणि युद्ध चिघळले. त्रिगर्तांचा राजा सूर्यवर्मन अर्जुनाला शेकडो
बाणांनी छेदून एक दुर्जय शत्रू असल्याचे सिद्ध झाले. त्याच्या मागोमाग आलेल्या इतर महान धनुर्धरांनी धनंजय येथे बाणांचा ओघ सोडला, परंतु त्याने सहजपणे त्यांना कापले. त्याचे धनुर्गीत अगणित खांब सोडत होते. तीर्थार्थ योद्ध्यांमध्ये सूर्यवर्मनचा धाकटा भाऊ केतुवर्मन होता, जो आपल्या नातेवाईकांचे रक्षण करण्यासाठी शौर्याने लढला. तथापि अर्जुनाचे पराक्रम खूप मोठे ठरले आणि त्याने केतुवर्मनला अनेक तीक्ष्ण बाणांनी मारले. तरुण योद्धा पडताच आणखी एक शक्तिशाली योद्धा धृतवर्मन त्याच्या रथावर अर्जुनाकडे धावला आणि त्याच्या बाणांचा परिपूर्ण पाऊस पाडला. धृतवर्मनचे कौशल्य आणि चपाई पाहून अर्जुन आश्चर्यचकित झाला, परंतु त्याने त्या तरुण योद्ध्याचा जीव घेण्यास नकार दिला. त्याऐवजी त्याच्या शौर्याचे आणि कौशल्याचे कौतुक करून तो त्याच्याशी सौम्यपणे लढला. त्रिगर्ताने मात्र त्यांचा अथक हल्ला सुरू ठेवला आणि अखेरीस अजून धृतवर्मनच्या धगधगत्या बाणाला बळी पडला. बाणाने हात खोलवर पोचला गेल्याने अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि त्याचा धनुष्य गांधीव त्याच्या हातातून निसटला. पराक्रमी शस्त्रधारी धनंजय क्षणार्धात अक्षम झाला, परंतु त्याने पटकन आपला संयमपद मिळवला आणि पुन्हा एकदा धनुष्य उचलले. तीव्र निर्धाराने त्याने मुक्तपणे धनुष्य सोडले. प्रागज्योतिषच्या प्रदेशात एक भव्य बलिदानाची घोडच राज्यात फिरत होती. त्याच्या आगमनाची बातमी भगदत्ताचा मुलगा वज्रदत्त याच्यापर्यंत पोहोचली, जो युद्धातील त्याच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होता. तो घोड्याचा सामना करण्यासाठी आणि तो आपला असल्याचा दावा करण्यासाठी आपल्या शहरातून बाहेर पडला. तथापि पांडवांचा पराक्रमी योद्धा अर्जुन त्याच्या गांधीव धनुष्याने घोड्याचा पाठलाग करत होता. वज्रदत्ताला पाहताच त्याने वेगाने आपली धनुष्यकाठी काढली आणि राजकुमारावर बाणांचा मारा केला. भगदत्ताचा मुलगा अर्जुनाच्या फटक्यांचा वेग आणि अचूकता पाहून आश्चर्यचकित झाला आणि घाबरून एका क्षणी त्याने घोड्याला सोडले आणि आपल्या गावी परत पळ काढला. परंतु वज्रदत्ताने अभिमानाने आणि विजयाच्या इच्छेने उत्तेजित होऊन हार मानण्यास नकार दिला. त्याने आपले कवच धारण केले. त्याच्या भव्य हातीवर स्वार झाला, जो बर्फासारखा पांढरा होता आणि त्याच्याकडे चमकदार रत्नांसारखी चमकणारी मंदिरे होती. आणि अर्जुनाला पुन्हा एकदा आव्हान देण्यासाठी निघाला. दोन्ही योद्ध्यांमध्ये टक्कर होत असताना पोलादाच्या हाणामारीच्या आवाजाने आणि घामाच्या आणि रक्ताच्या वासाने हवा भरून गेली. वज्रदत्ताने अर्जुनावर भरपूर बाण फेकले. प्रत्येकजण अग्नीच्या सामर्थ्याने ओतप्रवत होता, परंतु पांडव योद्ध्याला आश्चर्य वाटले नाही. त्याच्या गांधीव धनुष्याने त्याचे प्राणघातक गीत गात त्याने वज्रदत्ताचे बाण हमेर कापले. काहींचे 2 तुकडे आणि इतरांचे 3 तुकडे केले. या कौशल्याच्या प्रदर्शनामुळे संतत होऊन वज्रदत्ताने अर्जुनावर बाणांची एक नवीन लाट पाठवली, परंतु पांडव योद्धा त्याच्यासाठी तयार होता. सहजतेने त्याने त्याचा रात धुडकावून लावत प्रत्येकाच्या टोकाला सोनेरी पणगसलेल्या बाणांचा गड ठेवला आणि वज्रदत्ताला त्यांच्या प्राणघातक शक्तीने स्वतःला छेदल्याचे जाणवले. राजकुमार जमिनीवर पडला, परंतु तो तिथे पडलेला असतानाही तो बेशुद्ध पडला नाही, विचलित न होता. वज्रदत्ताने आपल्या हत्तीवर पुन्हा चढाई केली आणि लढणे सुरू ठेवले. विजयासाठी हतबल होण्याच्या प्रयत्नात अर्जुनाकडे बाण पाठवत, पण अर्जुन अविरत होता. त्याचे बाण अग्नीच्या ज्वालांसारखे उडत होते. प्रत्येकजण अचूकतेने आणि ताकदीने खाली उतरला. या बाणांनी विणलेला पराक्रमी हत्ती मोठ्या प्रमाणात रक्तस्राव करू लागला. त्याचे शरीर पृथ्वीवरून उगम पावलेल्या डोंगरासारखे होते. युद्ध जसजसे पुढे सरकत होते तसचे असे वाटत होते की स्टीलच्या संघर्षाने आणि युद्धदुष्टाल वाजवणाऱ्या ढोलांच्या आवाजाने वास्तवाचे जाळेच फुटले आहे. शेवटी वज्रदत्ताचा हत्तीच अर्जुनाच्या क्रोधाला बळी पडला. त्याचे शरीर रक्ताने माखलेले होते. डोंगरासारखे लाल खुडीच्या रंगाचे पाणी सोडत होते. राजकुमार स्वतः जमिनीवर स्थिर पडला होता. युद्ध संपताच त्याची चेतना हळूहळू नाहीशी होत गेली. एका भीषण युद्धादरम्यान वैशंपायनाने भच्या प्रमुखाला शौर्य आणि रणनीतीची कथा सांगितली. प्रसिद्ध योद्धा अर्जुन आणि प्रागज्योतिषा राजकुमार वज्रदत्त यांच्यातील चकमकीची तुलना इंद्र आणि सर्प वृत्र यांच्यातील पौराणिक लढतीशी केली गेली. 3 दिवस सैन्यांमध्ये पोलाद आणि रागाच्या उन्मादात चकमक झाली, परंतु 4थ्या दिवसापर्यंत वज्रदत्ताचा हत्ती, जो सामर्थ्य आणि क्रूरतेचा राक्षस होता, त्याने गडाईत प्रवेश केला. ज्याप्रमाणे हत्तीचे विशाल शरीर अर्जुनाकडे झरुमगत होते, त्या वज्रदत्ताने जोरात स्मित हास्य केले
थांबा थांबा, हे अर्जुन, तो आश्चर्याने म्हणाला, तू आपल्या प्राणासह माझ्यापासून सुटणार नाहीस. तुझा वध करणे हे माझे कर्तव्य आहे की मी माझ्या सरांचे जलशोषण पूर्ण करावे. राजकुमाराचे शब्द विषयाने भरलेले होते आणि त्याच्या प्रत्येक कृतीला उत्तेजन देणारा खोलवर राग होता. जगताने आपल्या हत्तीला पुढे ढकलले. त्याचे विशाल शरीर निसर्गाच्या शक्ती सदृश अर्जुनाकडे जात होते. प्राण्याने झपाटलेल्या ढोल आणि रणशिंद्यांच्या आवाजाने हवा भरून गेली होती. त्याचे खोड हवेत उंच झाले होते, मारायला तयार होते. अर्जुन खंबीरपणे उभा होता. त्याचा गांधी व धनुष्य तयार होता. त्याचे डोळे जवळ येत असलेल्या हत्तीवर लक्षपूर्वक स्थिर होते. हत्ती जसजसा जवळ येत गेला तसंच त्याने त्याच्या खोडातून रसाचा प्रवाह सोडला. अर्जुनाला स्वर्गातून येणाऱ्या द्रवाच्या महापुराने भिजवले. राजकुमार या हल्ल्याच्या विरोधात जमिनीवर उभा असताना त्याचा चेहरा दृढनिश्चय झाला. त्याने प्राण्यावर बाण फडकावत असताना त्याचे धनुष्य गात होते. हत्ती कडखळला. त्याच्या विशाल शरीराला असंख्य बाणांनी छेदले, परंतु त्याने हार मानण्यास नकार दिला. वज्ररथाने क्रोधित आणि निराश होऊन अर्जुनावर बाण फेकले, परंतु राजकुमाराने प्रत्येक फटका सहजपणे टाळला. त्याच्या हातचाली वेगवान आणि प्राणघातक होत्या. लढाईची वेळी दोन्ही बाजूंनी भाग दिला नाही. खेळीस अंतर्दृष्टीच्या एका क्षणात अर्जुनाला मारण्याची संधी दिसली. त्याने आपली धनुर्विद्या मागे घेतली आणि जमिनीच्या अगदी खोल भागातून ज्वालासारखी चमकणारी एक दांडी उडवली. बाण खऱ्या अर्थाने धडकला. हत्तीचे प्राण विणले आणि त्याला कर्णबधीर गर्जनेसह जमिनीवर कोसळले. जेव्हा तो प्राणी पृथ्वीवर स्थिर पडला होता, वज्रदत्त त्याच्या बाजूने बाहेर आला. त्याचा चेहरा रागाने आणि निराशेने वळला होता. अर्जुन त्याच्याजवळ आला. त्याचा आवाज शांत आणि हलका झाला. हे राजा, घेऊ नका. तो म्हणाला, माझा भाऊ युधिष्ठिराने मला आज्ञा दिली आहे की आमच्या शत्रूंना अक्षम करा, त्यांचा वध करू नका. तुमचा पराभव झाला आहे, परंतु तुम्ही दुसऱ्या दिवशी लढण्यासाठी जिवंत असाल. आपल्या पराभवाची व्याप्ती लक्षात येताच वज्ररथाचा चेहरा खाली पडला. त्याने हळूहळू मान डोलावली. त्यात समजूतदारपणाचा एक संकेत होता. पांडू वंशाचा मुकुटधारी योद्धा अर्जुन त्यांच्या प्रदेशात प्रवेश करत असताना सूर्य सैंधवांच्या भूमीवर चमकला होता. कुरुक्षेत्रातील विनाशकारी युद्धापासून अजूनही त्रस्त असलेले क्षत्रिय त्यांच्या दरम्यान आणखी एका महान योद्ध्याचा विचार सहन करू शकले नाहीत. त्यांचा नेता विभत्सु धनुष्य धारण करून आणि त्याच्या बलिदानाच्या घोड्यावर बसून तीव्र निर्धाराने अर्जुनाविरुद्ध पुढे सरकलं. युद्ध सुरू असताना सैंधव योद्ध्यांनी अर्जुनावर बाणांचा वर्षाव केला आणि त्यांची नावे आणि कुटुंबे जाहीर केली. युद्धभूमीवर लोकडी संघर्षाच्या आवाजाने हवा भरून गेली आणि रक्त आणि घामाचा सुगंध युद्धभूमीवर दाटून आला. निवतत्वाचा वध करणारा आणि समस्तकांचा नाश करणारा अर्जुन शिवपणे लढला, परंतु त्याची संख्या खूपच जास्त होती. सैंधव योद्ध्यांनी त्याला चारही बाजूने वेढा घातला. त्यांचे रथ आणि घोडे स्टीलची भिंत तयार करत होते, जी अभेद्य वाटत होती. अर्जुनाचे गांधीव धनुष्य प्रत्येक फटक्यासह थरथरत होते, जेव्हा एकापाठोपाठ एक बाण त्याच्या चिन्हावर आदळत होते. एकेकाळी पराक्रमी योद्धा थकून जाऊ लागला. त्याच्यावर बाणांचा पाऊस पडत असताना त्याच्या हालचाली मंद होऊ लागल्या. सैंधवाच्या हल्ल्याच्या तीव्र ताकदीने अर्जुन अडखळला आणि पडला. हे तिन्ही जग भीतीपोटी पाहत होते. युद्धभूमीवर पडलेल्या अंधारामुळे सूर्य स्वतः डगमगताना दिसत होता. त्याची चमक मंदावली होती. काहुग्या सर्प राक्षसाने सूर्य आणि चंद्र या दोघांनाही गिळंकृत केले आणि जगाला गोंधळात टाकल्या. आकाशात उल्कापिंड पसरले होते. सूर्याच्या चाकावर जोरदार धटले होते. कैलास पर्वतांचा राजकुमार त्यांच्या प्रभावाखाली थरथरत होता. 7 खगोलीय ऋषी आणि स्वर्गातील कितहोशी दृष्टीने पाहत होते की विश्वाचा पोतच उलगडत असल्याचे दिसत होते. पण अर्जुन अजूनही पराभूत झाला नव्हता. जेव्हा तो जमिनीवर स्तब्ध पडला होता, तेव्हा त्याचे धनुष्य गांधीव त्याच्या शात पकडातून पडले. परंतु तो केवळ एक भ्रम होता, कारण जेव्हा दिव्य कुशींनी त्यांचे मुखपटन सुरू केले, त्यांच्या सामूहिक ऊर्जेने युद्धभूमीला झोकून दिले, तेव्हा अर्जुनाची शती पुन्हा जिवंत झाली. विण जोमाने अर्जुनाने आपले आकाशी धनुष्य ओढले, ज्याचे ठोके एका शक्तिशाली यंत्राच्या आवाजासारखे जमिनीवर प्रतिध्वनित होत होते. पुरंदराने पाऊस पाडल्याप्रमाणे त्याने आपल्या शत्रूंवर बाणांचा ओघ सोडला. त्यांना प्राणघातक अचूकतेने छेदले. सैन्य
योद्धे भीतीपोटी पळून गेले. त्यांचे रडणे आणि विलाप युद्धभूमीवर प्रतिध्वनित झाले. जेव्हा अर्जुन त्यांच्या दरम्यान अग्नीच्या चक्राच्या वेगाने आणि उग्रतेने फिरत होता, जसजशी धूळ शांत होत गेली तसचे कौरव नायक विजयी होऊन उभा राहिला. त्याचे धनुष्य अजूनही त्याचे विजयी गीत गात असताना त्याने आपल्या शत्रूंच्या अंतःकरणात छेद केला. ऋतूतील सूर्याने ढगांना विखुरल्यासारखे अर्जुनाने अंधाचा नाश केला होता. सूर्य रणभूमीवर कोसळला. जेव्हा अर्जुन हा पराक्रमी योद्धा डोंगरासारखा खंबीरपणे उभा होता, संतप्त आणि दृढनिश्चयाने उत्तेजित झालेल्या सैन्य योद्ध्यांनी त्याच्यावर बाणांची लाट उसळली. पण अर्जुनाने त्यांच्या व्यर्थ प्रयत्नांवर हसून त्यांना सौम्य शब्दांनी संबोधित केले. तुमच्या सर्वोत्तम प्रयत्नांशी लढा, परंतु हे जाणून घ्या की एक मोठा धोका तुमच्या सर्वांची वाट पाहत आहे. मी लवकरच तुमचा अभिमान शक्त करेल. युद्ध सुरू असताना अर्जुनाचे विचार त्याचा भाऊ युधिष्ठिर याच्या सावगिरीच्या शब्दांकडे वळले. युद्धात तुमच्या विरुद्ध येणाऱ्या क्षत्रियांना मारू नका. या शब्दांवर विचार करून अर्जुनाने सैन्य योद्ध्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने त्यांना हाक मारून म्हटले, मला तुमचा वध करायचा नाही. तुमच्यापैकी जर कोणी म्हणतो की त्याने माझा पराभव केला आहे आणि पराभव मान्य केला आहे, तर मी त्याला सोडतो. मात्र सैन्याला हा पत्करण्याचा खूप अभिमान होता. ते त्यांच्या सर्व ताकदीनिशी लढत राहिले आणि अर्जुनावर सापांच्या दानांसारखी तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करत राहिले. पण गांधीवाचा धावतो बेफिकीर होता. त्याने आपल्या दांड्याने त्यांचे बाण कापले आणि प्रत्येक योद्ध्याला एका फटक्याने चिरले. युद्ध त्याच्या चरमकर्षावर पोहोचताच सैन्य योद्ध्यांना आठवते की अर्जुनाने त्यांचा राजा जयद्रथला ठार मारले होते. सूड उगवण्यासाठी त्यांनी त्याच्यावर मोठ्या ताकदीने बाण आणि भाला फेकला, परंतु अजून थांबला नाही. त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांची शस्त्रे कापली. त्याचा राग वाढत गेला आणि त्याच्यावर धावण्याचे धाडस करणाऱ्या अनेक योद्ध्यांना त्याने पाडले. गोंधळात सैन्याची राणी दुश्शला आपल्या नातवाला आपल्या बाहुपाशात घेऊन युद्धभूमीवर पोहोचली. हे मूल जयद्रथाचा मुलगा सुरथाचा मुलगा होता आणि अर्जुनाच्या कृत्यामुळे तो अनाथ झाला होता. दुसऱ्याने अर्जुनाला विनंती केली की त्याने त्या मुलावर दया करावी आणि त्याला आठवण करून दिली की तो एक क्षत्रिय आहे, ज्याला त्याच्या स्वतःच्या प्रकारचे कर्तव्य माहीत असले पाहिजे. दुश्शलाच्या शब्दांनी भारावून गेलेल्या अर्जुनाने आपले धनुष्य बाजूला सारले आणि तिचे खुल्या बाहूने स्वागत केले. जयद्रथाच्या निधनाची बातमी ऐकून तो दुःखात कसा मरण पावला हे तिने त्याला सांगताना त्याने ऐकले. अर्जुनाचे हृदय दुःखाने भारावून गेले होते, परंतु दुश्शलाच्या शब्दांनी त्याच्या अंतःकरणाला स्पर्श केला. त्याला त्याचा भाऊ युधिष्ठिर याची शिकवण आणि क्षत्रिय कर्तव्याची मुले आठवली. त्याला जाणीव झाली की त्याने त्या मुलावर दया केली पाहिजे, ज्याने युद्धात त्याचे वडील आणि कुटुंब गमावले होते. अर्जुनाचा राग कमी झाला आणि तो शांतता प्रस्थापित करण्यास प्रवृत्त झाला. जर अंतःकरणाने दुश्शला आपल्या योद्ध्यांसह युद्धभूमी सोडून निघून गेली. तिने अर्जुनाची देवता म्हणून पूजा केली आणि वनमागे सोडून आपल्या राजवाड्यात परतली. मणिपूरच्या राज्यात वरुवाहन नावाचा एक तरुण राजकुमार स्वतःला एक योग्य योद्धा म्हणून सिद्ध करण्यासाठी उत्सुक होता. त्याने ऐकले होते की त्याचे वडील अर्जुन महानायक आणि पांडव बंधूंपैकी एक त्यांच्या आधिपत्याखाली आले आहेत. तथापि त्याला सन्मानाने आणि आदराने भेटण्याऐवजी वरुवाहनाने पुजारी आणि खजिन्याचा एक गट घेऊन ब्राह्मणाच्या वेशात राज्यात घुसण्याचा निर्णय घेतला. मात्र अर्जुन त्याच्या मुलाच्या डावपेचामुळे फसला नाही. वेशातील तरुण राजकुमाराला ओळखून त्यांनी त्याला क्षत्रिय कर्तव्य सोडून युद्धात भाग न घेता शांततेने त्याचे स्वागत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फटकारले. वरुवाहनाची सावत्र आई सर्पराजाची मुलगी उलुपी हिने तिच्या मुलाचे दुःख पाहिले आणि तिला एक कल्पना सुचली. तू माझा मुलगा आहेस वरुवाहन, ती म्हणाली, आणि मी तुझी आई आहे. तुझ्या वडिलांशी अर्जुनाशी, जो आमच्या राज्यातील सर्वात महान योद्धा आहे, लढा. जर तू असे केलेस तर तू खूप गुण मिळवाल आणि तुझ्या वडिलांना अभिमान वाटेल. उलुपीच्या शब्दांनी वरुवाहनच्या आका पेटवली आणि त्याने युद्धात त्याच्या वडिलांचा सामना करण्याचे ठरवले. जेव्हा हे दोन्ही योद्धे युद्धभूमीवर भिडले तेव्हा त्यांची लढाई अशी होती जी यापूर्वी कोणीही पाहिली नव्हती. अर्जुन त्याच्या गांधी धनुष्याने वरुवाहन केते बाणानंतर बाण मारत होता, परंतु तरुण राजकुमाराने पळ काढला आणि स्वतःच्या रुंद डोक्याच्या खांबांचा वापर करून आपल्या वडिलांच्या हल्ल्यांना बाजूला सारले. दोन्ही बाजूंनी एक इंचही न देता कित्येक तास लढाई सुरू राहिली. अखेरीस
बालपणाच्या शौर्याच्या एका क्षणी वज्रवाहनाने अर्जुनाला सरळ खांद्यातून छेदले. दूरवरून मारला गेलेला बाण पृथ्वीवर खोलवर शिरला आणि अर्जुनाला अडकायला लावले. अर्जुन शुद्धीवर आला आणि त्याने आपल्या मुलाचे त्याच्या शौर्याबद्दल कौतुक केले. परंतु तो तितक्या सहजासहजी पराभूत होऊ शकणार नव्हता. त्याने वज्रवाहनावर आणखी एक बाण फेकला, ज्याने स्वतःच्या खांबांसह प्रतिकार केला. काहींचे 2 आणि इतरांचे 3 भाग केले. सोन्याने सुशोभित आणि सोनेरी पणासारखे दिसणारे अर्जुनाचे मानद पाथच्या उत्कृष्ट खांबांद्वारे कापले जाईपर्यंत ही लढाई सुरू राहिली. त्यानंतर पांडूच्या मुलाने वज्रवाहनाच्या घोड्यांचा वध केला, ज्यामुळे तरुण राजकुमार संतप्त झाला आणि पायी लढला. कीस हे वज्रवाहनच होते, ज्यांना वाटले की त्यांचे वडील आता त्यांचा सामना करू शकणार नाही आणि त्यांनी अर्जुनावर अंतिम हल्ला चढवला. त्याने अर्जुनाला छातीतून एका घोड्याने छेदले. बाण अर्जुनाच्या महत्वाच्या अवयवांपर्यंत पोहोचला, ज्यामुळे त्याला खूप वेदना झाल्या आणि तो जमिनीवर मूर्छित अवस्थेत पडला. वाहनही आणि थकव्याने भारावून गेला आणि बाजूला जमिनीवर पडला. एका निर्लन युद्धभूमीत राणी चित्रांगा तिच्या पतीच्या निर्जीव शरीराजवळ बसली. तिचे डोळे डोळ्यांनी भरून येणाऱ्या कमळाच्या पाकळ्यांसारखे तिचा मुलगा धनंजय, ज्याला अर्जुन म्हणूनही ओळखले जाते, जवळच पडला होता. त्याचा स्वतःचा जीव त्याच्यापासून निसटून जात होता. राणीचे दुःख स्पष्ट दिसत होते जेव्हा ती सर्पदंतांची मुलगी उलुपी आणि तिची सहपत्नी अर्जुनाला संबोधित करत होती. उलुपी, तू का दुःखी होत नाहीस? चित्रांगाचा आवाज दुःखाने थरथरत होता. तिने विचारले, तुझ्या पतीला माझ्या मुलाने लढाईत ठार मारले आहे. जर धनंजयने तुला कोणत्याही प्रकारे दुखावले असेल तर मी तुला विनवणी करतो, त्याला माफ कर. त्या वीराला पुन्हा जिवंत कर. नीतिमान स्त्री, तू धर्मनिष्ठेने परिचित आहेस आणि तिन्ही जगांतील तुझ्या सद्गुणांसाठी ओळखली जाते. चित्रांगाचे शब्द नैराश्याने भरलेले होते, कारण तिने उलुपीला तिच्या पतीला पुनरुज्जीवित करण्याची विनंती केली. तिने त्यांच्या बहुपतित्वाच्या नात्याबद्दल सांगितले, जे स्वतः सर्वोच्च सेनापतीने ठेवले होते आणि ते कसे शाश्वत आणि अपरिवर्तनीय होते. राणीने उलुपीला सुडाच्या विचारांना आश्रय न देण्याची विनंती केली, परंतु त्याऐवजी त्यांच्या नातेसंबंधात लक्ष दिले आणि त्यांचे मिलन सत्यात उतरवले. चित्रांगा विलाप करत राहिली. तेव्हा तिचा मुलगा वज्रवाहन शुद्धीवर आला. त्याने त्याच्या आईला त्याच्या वडिलांच्या मृतदेहाच्या बाजूला बसलेले पाहिले. तिचा चेहरा दुःखाने कोरलेला होता. तरुण राजकुमार दुःखाने भारावून गेला. त्याला समजले की त्याने युद्धात पराक्रमी अर्जुनाचा वध केला. हे चित्रांगाला संबोधित करताना वज्रवाहन म्हणाला, अरे, या राजकुमारीचे हृदय खूप कठीण दिसते आहे. तिचा पराक्रमी आणि रुंद छाती असलेला त्वची जमिनीवर मृतावस्थेत पडलेला पाहूनही ती तुटत नाही. त्याने त्याच्या आईला त्याच्या वडिलांचा जीव घेतल्याबद्दल क्षमा करण्याची विनवणी केली आणि जर तो दुरुस्ती करू शकला नाही तर पापी दुष्ट म्हणून पृथ्वीवर भटकण्याचे वचन दिले. चित्रांगा मात्र दृढनिश्चयी होती. तिचा पती मृत्यूपासून उठल्याशिवाय किंवा तिने स्वतः आपला श्वास सोडला नाही तोपर्यंत तिने गहन ध्यान आणि आत्मबलिदानाची स्थिती असलेल्या प्रेमामध्ये बसण्याची शपथ घेतली. उलुपीने शाही जोडप्याबद्दल करुणा व्यक्त करत उघड केले की अर्जुनाला वज्रवाहनाने पराभूत केले नव्हते, तर त्याऐवजी तरुण राजकुमारच्या पराक्रमाची चाचणी घेण्यासाठी तयार केलेला एक भ्रम होता. सर्पाच्या प्रमुखाच्या मुलीने मृतांना जिवंत करण्याच्या सामर्थ्याने एक दिव्यरत्न निर्माण केले. तिने ते अर्जुनाच्या छातीवर ठेवले आणि वज्रवाहनाला आश्वासाचे शब्द सांगितले, ओ मुला, उठ, शोक करू नको. जिष्णूला तू हळवले नाहीस. रत्नाची शक्ती प्रभावात येतात. अर्जुनाचे शरीर हनू लागे. त्याच्या वडिलांच्या पुनरुज्जीवनामुळे वज्रवाहन उलुपीप्रती समाधान आणि कृतज्ञतेने भारावून गेला. त्याने हे कबूल करत त्याच्या कृतीमध्ये सुधारणा करण्याची शपथ घेतली. युद्धग्रस्त योद्धा अर्जुन जेव्हा खंबीरपणे उभा होता, त्याचे डोळे क्षितिलावर शत्रूच्या सैन्याची चिन्हे शोधत होते, तेव्हा सैन्यात अचानक गोंधळ उडाला. वाऱ्यासारखे वाहणारे तिचे लांब केस असलेली एक सुंदर स्त्री सैनिकांच्या मधोमधून बाहेर आली. तिचे नाव उलुपी होते, जी कुरु राजवंशाची सून आणि तरुण राजकुमार वज्रवाहनची आई होती. उलुपी सौम्य स्मितहास्याने अर्जुनाजवळ आली. तिचे डोळे दयाळूपणे चमकले. हे पराक्रमी सशस्त्र धनंजय, कोणता व्यवसाय तुम्हाला येथे आणतो? तिने विचारले. तिचा आवाज त्याच्या कानावर संगीतासारखा होता. आणि या युद्धभूमीवर तुमच्या उपस्थितीचे कारण काय आहे, जिथे माझा मुलगा वज्रवाहन
तुमच्या बाजूला उभा आहे. अर्जुनाच्या कपाळ कुतोर पसरले आणि त्याने उत्तर दिले, मला आशा आहे की तू माझ्याबद्दल किंवा माझ्या मुलाबद्दल कोणत्याही वाईट हेतूने येथे आला नसशील. आम्ही तुला दुखावण्यासाठी काहीही केलेले नाही. तसेच सर्पाचा राजकुमार चित्रांजा याने तुझी कोणतीही चूक केलेली नाही. अर्जुन, मी तुझ्या भल्यासाठी येथे आलो आहे. तू बघ, कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा तू शांतनुचा मुलगा भीष्म याला मारलेस, तेव्हा मी युद्धभूमीवर उपस्थित होतो. त्या शक्तिशाली देवता वासूनी त्या कृत्याबद्दल तुला शाप दिला. असे म्हणत की जर तू तुझ्या पापाची क्षमा केली नाहीस तर तू नकात पडशील. उनुपीने तिची कथा पुढे चालू ठेवल्याने अर्जुनाचे डोळे आश्चर्याने गुंदावले. पण मी माझ्या प्राचीन दंत कथेबद्दलच्या ध्यानाने शाप दूर करण्याचा एक मार्ग शोधला. मला तुमचा स्वतःचा मुलगा वरुणवाहन याच्या हातून तुमचा पराभव करावा लागला आणि त्यामुळे असे झाले आहे की तो आता तुमच्या समोर उभा आहे, युद्धात त्याच्या वडिलांचा पराभव करण्यासाठी तयार आहे. उनुपीने बोलणे संपल्यावर अर्जुनाचा चेहरा समजूतदारपणा आणि कृतज्ञतेने उजळला. हे देवी, तू हे सर्व माझ्या भल्यासाठी केलेस. तो आदराने मान झुकून म्हणाला, मी नेहमीच तुझ्या कर्जात आहे. उनुपी पुन्हा हसली. तिचे डोळे करुणेने चमकले. अर्जुना, तू वासूंच्या शापापासून मुक्त झालास. तुझ्या मुलाने त्याच्या शौर्याने आणि तुझ्या प्रती असलेल्या निष्ठेमुळे ते उंचावले आहे. दोन्ही योद्धे बोलत असताना अश्रूंनी भरून आलेले डोळे असलेले वरुणवाहन त्यांच्या जवळ आले. बाबा, भावनेने थरथरणाऱ्या त्याच्या आवाजात तो म्हणाला, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी चैत्रातील मोठ्या घोड्याच्या यज्ञाला नक्कीच जाईन. पण कृपया आधी आमच्या शहरात प्रवेश करा आणि तुमच्या 2 पत्नींना तुमच्या बरोबर येऊ द्या. अर्जुनाचा चेहरा मूग झाला आणि त्याने उत्तर दिले, माझ्या मुला, या बलिदानाच्या घोड्याला तो जिथे घेऊन जाईल तिथे पाठलाग करण्याच्या माझ्या शक्तीवर मी बांधील आहे. मी शेवटच्या दिवसापर्यंत तुझ्या शहरात विश्रांती घेऊ शकणार नाही. भव्य समुद्राने वेढलेल्या पृथ्वीच्या विशाल विस्तारामध्ये एक बलिदानाची घोडच मुक्तपणे फिरत होती. त्याचा मार्ग बिनधास्त होता. तो फिरत असताना हस्तिनापूर नावाच्या शहराकडे वळला, ज्याचे नाव पराक्रमी हत्तीवरून ठेवण्यात आले होते. या भव्य प्राण्याच्या कांतीमागे मुकुटाने सुशोभित आणि त्याच्या शौर्यासाठी प्रसिद्ध असलेला अर्जुन होता. ते दोघे मिळून कुरु राजधानीच्या दिशेने निघाले. नीतीप्रमाणे त्यांचा मार्ग त्यांना गाजगोर शहराकडे घेऊन गेला, जिथे सहदेवाचा विपुत्र मेघसावीने मोठ्या उत्साहाने राज्य केले. क्षत्रियाकडून अपेक्षित असलेल्या कर्तव्यांचे पालन करत त्याने घोड्याला आणि अर्जुनाला युद्धासाठी आव्हान दिले. धनुष्य आणि बाणांनी सज्ज असलेला रथ तयार ठेवून आणि त्याच्या निष्ठावंत सेवकांनी वेढलेला मेघसांधी धनंजयच्या दिशेने निराला वेगाने प्रेरित होऊन आणि कोणत्याही कौशल्याशिवाय युद्धात उतरलेल्या राजकुमाराने आश्चर्याने म्हटले, हे भरत, तुझी ही घोडदौड फक्त स्त्रियांच्या संरक्षणाखाली फिरत असल्याचे दिसते. मी घोडा काढून घेईन, तू त्याला मुक्त करण्याचा प्रयत्न करशील का? अर्जुनाने त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून उत्तर दिले, जो मला अडथळा आणतो त्याचा प्रतिकार करणे हे माझ्या मोठ्या भावाने माझ्यावर टाकलेले वचन आहे. हे राजा, हे तुला माहीत आहे, यात शंका नाही. तू मला मारतोस का? कारण महाराज नाही अशा प्रकारे संबोधित करताना मेघसांधीने अर्जुनावर बाणांचा झोत सोडला, ज्याची तुलना अग्निराच्या पावसाच्या सरीशी केली गेली. परंतु पांडूच्या मुलाने त्याच्या उत्कृष्ट घमिष्य गांधीवाने प्रत्येक बाण सहजपणे वळवला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मेघसांधीने अर्जुनाच्या ध्वराला, दाढीला आणि सेविकांना लक्ष्य करून अग्निमय तोंड असलेल्या सापांसारखे दिसणारे धगधगत्या बाण सोडले. तरीही राजकुमाराचे शरीर वाचवत अर्जुन या हल्ल्यांना टाळत राहिला. दोन्ही हातांनी धनुष्य फेकण्यास सक्षम असलेल्या पार्थने मेघसांधीचे बाण एका कुशल खेळाडूप्रमाणे एका खेळात चेंडू वळवत दूर फेकत असताना अविश्वसनीय पराक्रम दाखवले. मगधचा शासक स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अर्जुनावर एका पाठोपाठ एक बाण मारत राहिला. परंतु नंतरचे जखमी झाले नाही. ते युद्ध जसजसे वाढत गेले तसा अर्जुनाचा राग वाढत गेला आणि त्याने प्रचंड ताकदीने धनुष्य ओढले. रेजाच्या डोक्याच्या काठीने त्याने मेघसांधीच्या घोड्यांचा वध केला आणि त्याच्या रथीला खाली पाडले. मग वेगवार हालचालीने त्याने राजकुमारचा मोठा आणि सुंदर धनुष्य कापला. त्यानंतर त्याची चामड्याची कुंपण झोस आणि त्याची काठी कापून अर्जुनाने त्याला जमिनीवर पाडले. गंभीरपणे त्रस्त आणि घोडेस्वार धनुष्य आणि चालकापासून वंचित असलेल्या मेघसांधीने चमकदार सोन्याने सजवलेली गदा उचलली आणि अर्जुनाकडे धाव घेतली. कुंतीचा मुलगा अनेक खांब घेऊन अर्जुनाकडे धावला. महाकाय नद्या वाहणाऱ्या मगध देशात राजा
वैशंपायन कुंतीचा मुलगा अर्जुनाच्या महान कारनाम्याबद्दल बोला. मर्दाच्या शासकाने अर्जुनाच्या पराक्रमाने प्रभावित होऊन त्याच्या रथाला जोडलेली पांढरी घोडच घेऊन त्याला दक्षिणेकडे नेले. यज्ञाच्या घोड्याने चिन्हांकित केलेल्या पवित्र मार्गावर जात असताना अर्जुन त्याच्या भव्य सौंदर्यामुळे येस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिदी शहराकडे वळला. चिदीला पोहोचल्यानंतर अर्जुनाला शिशुपालाचा मुलगा साराभा भेटला, जो त्याच्या महान सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होता. दोघे लढाईत गुंतले आणि जरी साराभा शूरपणे लढला तरी अखेरीस त्याने योग्य सन्मानाने अर्जुनाची पूजा केली. हा सामना त्याच्या मागे ठेवून अर्जुनाने काशी, कोसल, किरात आणि तंगन या प्रदेशांचा प्रवास सुरू ठेवला. ज्याला त्याला भेटलेल्या सर्वांकडून आदर मिळाला. जसा त्याने आणखी दक्षिणेकडे प्रवास केला, अर्जुन दसऱ्याच्या भूमीवर पोहोचला, जिथे अतुलनीय शक्ती असलेला एक शक्तिशाली शासक चित्रांगद राहत होता. या दोन पराक्रमी योद्ध्यांमध्ये एक भयंकर युद्ध झाले, ज्यात अर्जुन विजयी झाला. परंतु परंतु अखंड चित्रांगाला अर्जुनाच्या अधिपत्याखाली आणले गेले. मुकुटधारी नायक नंतर निशाच्या अधिपत्याखाली गेला, जिथे एकलव्याच्या मुलाने राजा म्हणून राज्य केले. अर्जुन आणि निषाद यांच्यात झालेली लढाई इतकी तीव्र होती की ज्यांनी ती पाहिली त्या सर्वांच्या कन्या थरथरत गेल्या. लढाईत अजय असूनही अर्जुनाने शेवटी निषाद राजाचा पराभव केला आणि त्याला त्याच्या हट्टीपणापासून मुक्त केले. एकलव्याच्या मुलाला पराभूत केल्यानंतर अर्जुनाने दक्षिण महासागराचा प्रवास सुरू ठेवला. तो नवीन प्रदेशात जात असताना त्याच्या आणि विविध जमातींमध्ये द्रविड, आंध्रमहिषा आणि कोलव्याच्या डोंगराळ लोकांमध्ये लढाया सुरू झाल्या. तथापि अर्जुनाने या जमातींवर अतिरेकी बळाचा वापर न करता विजय मिळवला. त्याच्या भरोशाच्या घोड्याने मार्गदर्शित होऊन अर्जुन गोकर्ण येथे पोहोचला आणि नंतर प्रभासाच्या दिशेने निघाला. तेथेच राजा उग्रसेनाने त्याचे हार्दिक स्वागत केले, ज्याने त्याच्या मुलाला त्या बलिदानाच्या घोड्याला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यास मनाई केली. वृष्णी आणि अंधकांचा शासक अर्जुनाचा मामा वासुदेवसह आनंदाने कुरुनायकाला भेटला आणि त्याला योग्य संस्कार देऊन सन्मानित केले. त्यांच्या परवानगीने अर्जुन वृष्णी वंशाच्या वीरांनी संरक्षित केलेल्या द्वारावती या सुंदर शहराकडे निघाला. या दोन तरुणांनी बलिदानाच्या घोड्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु राजा उग्रसेनाने वेळेवर हस्तक्षेप केल्याने त्यांच्या योजना संपुष्टात आल्या. एका भव्य मोहिमेदरम्यान वैशंपायन अर्जुनाच्या गांधारांशी झालेल्या संघर्षाची कथा सांगतो. त्यांचा पराक्रमी योद्धा शकुनीचा मुलगा याच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपल्या राजाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी झेंडे आणि झेंड्याने सजलेल्या मोठ्या सैन्यासह अर्जुनाकडे कूच केली होती. घोडे आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या गाड्यांसह त्यांचे सैन्य पाहण्यासारखे एक भयानक दृश्य होते. युधिष्ठिराने युद्धात भाग घेण्यास मनाई केलेल्या पार्थावर सूड उगवण्याचा गांधार योद्ध्यांचा निर्धार होता. मात्र रागाच्या भरात आणि सुडाची इच्छा बाळगून गांधाराने त्याच्याकडे धाव घेतल्याने अर्जुनाचे शांततेचे शब्द कानावर पडले. विचल विभसूने आपल्या नीतिमान आत्म्यासह पुन्हा एकदा त्यांच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकण्यास नकार दिला. न डगमगता त्याने त्यांना गोड स्वरात संबोधित केले, त्यांना त्यांच्या क्रोधापासून दूर राहण्याचे आवाहन केले. तरीही ते त्या बलिदानाच्या घोड्याला वेढा घालत राहिले. तेव्हाच अर्जुनाचा संयम अखेरीस क्षीण झाला. त्याच्या आत तीव्र दृढ निश्चय जळत असताना अर्जुनाने त्याच्या विश्वासू गांधीव धनुष्यावरून एका पाठोपाठ एक बाण मारण्यास सुरुवात केली. या बाणांची रेझरसारखी डोकी आकाशात चिरत असताना वैभवाने चमकू लागली, ज्यामुळे त्यांच्या मार्गातील अनेक गांधार योद्ध्यांचा नाश झाला. युद्ध जसजसे तीव्र होत गेले तसच गांधार अधिकाधिक त्रस्त होत गेले. त्यांची भीती वाढत गेली. त्या कांडातून सुटण्याच्या तीव्र प्रयत्नात त्यांनी पवित्र घोड्याला सोडले आणि युद्धभूमीतून माघार घेतली. मात्र त्यांच्या शूर योद्ध्यांनी अर्जुनाला घेणे सुरूच ठेवले. त्याने हार मानण्यास नकार दिला. पांडूच्या पुत्राने त्याच्या अविचल ऊर्जेने उत्तेजित होऊन आणखी अनेक गांधारांना पाडले. त्याने प्रत्येकास त्यांची नावे दिली. गांधार सैन्यासाठी सर्व काही गमावले आहे असे वाटत असताना त्यांचा राजा शकुनीचा मुलगा अर्जुनाचा प्रतिकार करण्याचा निर्धार करून युद्धातून बाहेर आला. युद्धातील त्याच्या अतुलनीय पराक्रमाने कुरुनाय या हल्ल्याच्या विरोधात खंबीरपणे उभा राहिला, परंतु तो देखील पार्थच्या पराक्रमाचा सामना करू शकला नाही. जेव्हा गांधार त्याच्या भोवती फिरत राहिले
तेव्हा त्यांची आई आपल्या मुलाच्या भीतीने आणि काळजीने भरून शहरातून बाहेर आली. तिने एक उत्कृष्ट अर्घ्य अर्पण केले. तिने आपल्या शूर योद्धाला लढाई थांबवण्याची विनंती केली आणि गांधार राजाबद्दल दयाळूपणा दाखवून जिशू